ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये परीक्षित राजाने शुकदेव भगवानांना जो परमात्म्याच्या विषयी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी प्रश्न विचारला होता, तो प्रश्न ऐकून म्हणजे परीक्षिताने विचारलेला प्रश्न ऐकल्यानंतर शुकदेव मनातून प्रसन्न झाले आणि त्यांनी धन्यवाद दिले। परीक्षिताला धन्यवाद दिले की हे परीक्षिता, तू मला जो प्रश्न विचारला आहे तो परमात्म्याविषयी विचारला आहे, भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी विचारलेला आहे। या निमित्ताने जगामध्ये ही भागवत रूपी गंगा, भगवंताच्या चरित्ररूपी ही गंगेचा प्रवाह हा घराघरामध्ये जाणार आहे आणि म्हणून तुला मी धन्यवाद देतो। पार्वतीला सुद्धा भगवान शिवानी धन्यवाद दिले होते जेव्हा रामचरित्राच्या विषयी तिने प्रश्न विचारला त्या। पूछे तुम हरि कथा प्रसंगा सकल लोक जग पावनी गंगा। तसाच हा प्रश्न आहे। वासुदेव कथा प्रश्न पुरुषां स्त्रीन् पुनातिः वक्तारं पृच्छकं श्रोतृं तत्पाद सलिलं यथा। भगवंताविषयीचा प्रश्नकर्ता, वक्ता आणि त्या निमित्ताने इतर जे काही श्रोते ऐकतात त्या तिघांनाही पावन करणारा आहे, पवित्र करणारा आहे, म्हणून तुला धन्यवाद दिले पाहिजे। गंगाजलापेक्षाही याचा महिमा मोठा आहे। गंगाजलासाठी गंगेच्या जवळ जावं लागतं, परंतु ही हरिकथा आहे। जिथे जिथे भागवत चालेल तिथे तिथे पवित्र असं वातावरण निर्माण होतं, सर्व देवदेवतांचं आवाहन असतं, म्हणून तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे। आता मूळ कथेला सुरुवात होते आहे की राजा, तुझी अंतःकरण पाहिली आणि मलाही उत्सुकता आहे भगवंताचं चरित्र। येणे मुखे तुझे वर्णीन गुण नाम, या मुखाने माझी वाणी सफल होण्यासाठी मी भगवंताचं गुणगान गाणार आहे। परीक्षिता ऐक, कृष्ण अवतारापूर्वी भारत भूमीमध्ये दुष्ट राजांचा भार या भूमीला झाला होता। जे दैत्य होते त्यांनीच मानव रूपामध्ये, आता मानवी रूपामध्ये आणि तेही राजांच्या रूपामध्ये जन्म घेतला होता आणि ते अत्यंत दुराचारी झालेले होते। त्यावेळेस परिस्थिती अशी झाली की त्यांचा अत्याचार जनतेला सहन होत नव्हता, पृथ्वीला भार झाला होता। तेव्हा पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं, ही ब्रह्मदेवाकडे गेली। आपलं दुःख कोणाला तरी सांगावं लागतं, कारण या दुःखातून कोण मुक्त करेल अशाच जवळ जावं लागतं। आणि ही गोमाता म्हणजे पृथ्वी गोमातेचं रूप घेऊन ब्रह्मदेवांना शरण गेली आणि तिने सांगितलं, ब्रह्मदेवा, हे भगवान, ही माझी व्यथा आहे का? सारं दुःख ते ऐकून घेतलं। ब्रह्मदेवही, भगवान शिव आणि इतर देवता यांना बरोबर घेतलं आणि सर्वांचा असा दृढ विश्वास होता की याच्यातून मुक्त फक्त भगवान परमात्मा, भगवान श्री विष्णूच आपल्याला याच्यातून मुक्त करू शकतात। आणि म्हणून ते सर्व भगवान विष्णूंना शरण गेले, क्षीरसागराच्या ठिकाणी गेले। तेथे सर्वांनी पुरुष सुक्ताने भगवंताची स्तुती केली, प्रार्थना केली। सर्व उभे राहिले आणि देवाला हात जोडला। नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, अपरा अमुपा पांडुरंगा
अपरा अमुपा पांडुरंगा नमो विश्वरूपा विष्णू माय बापा विनवितो रंक दासमी सेवक विनवितो रंक दासमी सेवक वचन ते एक ऐकावे वचन ते एक ऐकवावे नमो विश्वरूपा विष्णू माय बापा नमो विश्वरूपा विष्णू माय बापा तुझी स्तुती वेद करिता भागला तुझी स्तुती वेद करिता भागला निवांत चिठेला नेती नेती निवांत चिठेला नेती नेती नमो विश्वरूपा विष्णू माय बापा नमो विश्वरूपा विष्णू माय बापा ऋषी मुनी बहु सिद्ध कवी जन ऋषी मुनी बहु सिद्ध कवी जन वर्णिता ते गुण न सरती वर्णिता ते गुण न सरती नमो विश्वरूपा विष्णू माय बापा नमो विश्वरूपा विष्णू माय बापा तुका म्हणते ते माझी काय वाणी तुका म्हणते थे माझी काय वाणी तुझी जेवा खानी कीर्ती देवा तुझी जेवा खानी कीर्ती देवा नमो विश्वरूपा विष्णू माय बापा नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपरा अमुपा पांडुरंगा अपरा अमुपा पांडुरंगा नको नमो विश्वरूपा विष्णू माय बापा नमो विश्वरूपा विष्णू माय बापा हे भगवंता आम्ही काय स्तुती करणार परमात्मा तुझी स्तुती काय करणार रूप रंग आणि गुण याच्याही पलीकडे आहेस वाचेच्याही पलीकडे आहेस मनाची सुद्धा शक्ती तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही तू वेदांनाही नाही समजला तेथील प्रमाण नेनवे वेदासी ते जीव जंतुसी केवीकडे वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा किंवा ज्याची स्तुती अद्यापही वेद करतायत वेद जया लागी नित्य वाखाणती वेद जया लागी नित्य वाखणी हे उभी मूर्ती विटेवरी असं ज्याचं वर्णन केलेलं आहे स्तुती करतायत सर्वदेव कारण या काळात आचार बिघडला होता बिघडायचा जर समाज बिघडायचा असेल तर त्याची सुरुवात आचाराने होते आचाराने बिघडते विष्णू सहस्रनामामध्ये म्हटलंय सर्वागमनामाचार प्रथमं परिकल्पते आचार प्रभो धर्मो धर्मस्य प्रभुरच्युतः आचाराचा प्रभाव धर्मावर पडतो गेल्या 5-50 वर्षापूर्वी आणि जसं आपण मागे जाऊ तसे 100 वर्षाचे एक काही छायाचित्र उपलब्ध आहेत तेव्हा मंदिरात पूजा करणारे पूजा सांगणारे यांचे फोटो पाहतो मी कसे फोटो दिसतात आणि आताची जे आपण फोटो म्हणजे आज सांगायचं जर आपण मंदिरात जाणारे भक्त पूजा करणारे यांच्या सगळ्यामध्ये आचारात बदल झालेला आहे पहिल्यांदा आचार बिघडतो इंग्रज आले त्यांनी हळूहळू
दोन गोष्टी आपल्याकडे दिल्या. ते म्हणजे पहिला पेहराव. आपण त्यांचा पेहराव घेतला, आपला पेहराव सोडून दिला. नंतर आहार बिघडला. येताना असं सांगतात विनोदाने लोक, इंग्रज या देशातून जेव्हा हा देश सोडून गेले, दोन गोष्टी सोडून गेले म्हणजे इथे टाकून गेले. एक म्हणजे चहा आणि दुसरं म्हणजे चेंडू फळी, म्हणजे क्रिकेट. तुफान लोक याच्या मागे लागलेले असतात. जुन्या काळात जेव्हा त्या मॅचेस चालत, कानाला सतत रेडिओ, कुठेही जा. इतके अधीन झालेला समाज एका खेळासाठी किती अधीन झाले होते. तासन तास त्याच्याचकडे लक्ष. म्हणून पहिल्यांदा आचार बिघडतो. आचार बिघडला की मग विचार बिघडतो. काय होतं त्याच्यामध्ये? काय फरक पडतो? काहीच फरक पडत नाही. आणि एकदा काही फरक पडत नाही हे जर ठरवलं तर मग फरक पडायला रस्ता नाही, मोठं खिंडार पडतं. रस्ता पडण्यासाठी मोठं खिंडार पडतं. विचार बिघडतो. काही स्वीकारण्याची तयारी होते, मनाला भगदाड पडतं, बुद्धीलाही भगदाड पडतं. आणि मग ते झालं की मग सदाचार बिघडतो, व्यवहार बिघडतो. आणि हे सगळं बिघडाबिघडी झाले की मग सुरू होते भ्रष्टाचाराला. मग भ्रष्टाचार हा रेग्युलर होतो. काही वाटत नाही, कुठे कोणालाही काही वाटत नाही. अगदी स्पष्टपणे सांगितलं जातं, काय देऊन टाका, मोडा कटकट. सगळ्यांना माहिती असतं, फक्त बोलायचं नसतं, फक्त बाहेरच चर्चा होते. अशी परिस्थिती समाजात निर्माण झाली की तो भार पृथ्वीला होतो. कारण या धर्माची संस्कृती किंवा या देशाची की या परंपरेची संस्कृती अशी सत्यम वद धर्मम चर. हे फक्त ऑफिसमध्ये असलेले, फक्त भिंतीवर लावलेले नाही, लटकलेले म्हणू आपण, लटकलेले फक्त सुविचार आहेत. हे लटकलेले सुविचार आहेत. काही काही गोष्टी आम्ही लटकून दिलेल्या आहेत भिंतीवर. एक म्हणजे महात्मा गांधींचा फोटो आणि दुसरं सत्यमेव जयते हे ब्रीद. हे सर्वांना दिसतंय, मान्य आहे, पण काय करायचं आपल्या हातात आहे का, असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि वेदांनी ज्या धर्माचा पुरस्कार केला होता तो धर्मच इथे नष्ट होतो. अशी परिस्थिती तेव्हा निर्माण झालेली होती. सर्व राजे हे मुळातच दैत्य होते आणि पृथ्वीला भार सहन होत नव्हता. ते सर्व ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली भगवान विष्णूंकडे गेले, प्रार्थना केली. आणि प्रार्थना करता करता ब्रह्मदेव समाधीस्थ झाले. त्यावेळी त्यांना आकाशवाणी ऐकू आली आणि त्या आकाशवाणीने या सर्व देवतांना आणि पृथ्वी मातेला सांगितलं की हे देवतांनो, हे पृथ्वी ऐक, दुष्ट राजे पृथ्वीला भारभूत झाले आहे. हे भगवंताला ज्ञात आहे, माहिती असतं, असं काही नाही. काल कर्म स्वभाव, तुम्ही कुठलंही कर्म करा, कुठलंही कर्म करा, कोपऱ्यात करा, बाहेर करा, उजेडात करा किंवा अंधारात करा, याचे साक्षीदार आहेतच पंचमहाभूत आहे. ही पृथ्वी आहे, या दशदिशा आहेत, दक्षिणाचा स्वामी यम आहे. आणि केव्हा ना केव्हा हे हिशोब द्यावेच लागतात. कोणी कितीही चतुराई करो, हिरण्यकश्यपूने काही कमी केलेली नव्हती. कोई लाख करे चतुराई रे, कर्म का लेख मिटेनारे बाई. कर्म हे देव करत नाही, कर्म हा जीव करतो. कर्म जीव करतो आणि याचा लेखाजोखा या सर्व नैसर्गिक अशा घटना घडत असतात. तात्काळ फळ मिळत नाही असातला भाग नाही. कर्म का फल आज नहीं तो कल, लेकिन मिलेगा तो जरूर. कोणाला सुटलेलं नाही. तेव्हा भगवंताला हे ज्ञात आहे. न सांगता कळे तुझ अंतरीचे गुज, आता तुझी लाज तुझ देवा. भूभार हरण करण्यासाठी स्वयंमेव भगवान यदुकुळामध्ये जन्म घेणार आहे. शेषराज अनंत त्यांचा ज्येष्ठ बंधू म्हणून जन्म घेणार आहे.
आता त्यांच्या अवतार कार्यामध्ये सर्वांनी सहाय्य झालं पाहिजे म्हणून सर्व देवदेवतांनी मथुरा, वृंदावन, गोकुळ या परिसरामध्ये अंश अवतार धारण केला. मथुरेचा, वृंदावनाचा, गोकुळातला एकूण एक जीव हा या देवदेवतांचाच अवतार होता. तिथले पशु, पक्षी, वृक्ष, वेली, दगड या सर्वांनीच त्या देवतांचा अंश त्यांच्यामध्ये प्रकट झालेला होता. वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुष परः जनिष्यते तत्प्रियार्थं संभवन्तु सुरस्त्रियः. साक्षात भगवान इथे येणार आणि म्हणतायत भगवान मी स्वतः, ब्रह्मदेव सांगतायत मी स्वतः आणि इंद्र हे सुद्धा भगवंताचं महात्म्य वाढवण्यासाठी त्या परिसरामध्ये आम्ही प्रयत्न करू असं ब्रह्मदेवाने नंतर त्या देवतांना सांगितलं. आकाशवाणीचा अर्थ समजून सांगितला. प्रत्यक्ष भगवान विष्णोर्माया भगवती यया सम्मोहिता जगत अधिष्ठा प्रभुनांशेन कार्यार्थे संभविष्यति. योग माया सुद्धा भगवान वसुदेवाच्या घरी जन्म घेतील. त्यांचे ज्येष्ठ बंधू म्हणून शेष भगवान प्रकट होतील आणि त्यांच्या सहाय्य करण्यासाठी योग मायाही त्यांचं लीला कार्य संपन्न करण्यासाठी गोकुळात नंद यशोदेच्या घरी अवतार धारण करणार आहे. आता देवतांनो तुमचं काय काम आहे? देवतांनो आता तुम्ही काय करा? तुम्ही सर्वांनी एक दिलाने तिथे आपला अवतार धारण करा, कोणत्या ना कोणत्या रूपाने का होईना, जेणेकरून ही भारतभूमी धन्य होईल अशा पद्धतीने. एक लक्षात घ्या, सुष्ट म्हणजे चांगल्या शक्ती लवकर येत नाही, दुष्ट शक्ती तेव्हाच येतात. दुष्ट शक्ती एका क्षणामध्ये गोळा होतात आणि सुष्ट शक्तीला कितीही आवाहन करा. संकटाचं कोणी आवाहन केलंय का? नाही, मग ते येऊनच पडतात. कुठे मारामारी भांडण झालं, लोकांना काही आमंत्रण द्यावं लागतं का? हजारो लोक एका क्षणात गोळा होतात. आणि कुठे कथा, कीर्तन, प्रवचन, भागवत चालला असेल तर लांबून काय भानगड आहे बा? म्हणजे जिथे कथा कीर्तन चालतं प्रश्न पहिला विचार, इथे काय भानगड आहे? कोण भागवत असं जाऊ द्या, निघून जातात. भांडणाच्या ठिकाणी तासनतास उभे राहतात. हा कलीचा प्रभाव आहे. आणि आपण जर त्या ठिकाणी थांबलो 5 मिनिटाच्या वरती तर समजून घ्यावं आपल्याला कलीने ग्रासलेलं आहे. आवडीने जेवढी आपण हरिकथा ऐकत नाही तेवढी आवडीने भांडणं, चुगल्या, एकमेकाच्या चाहळ्या या ऐकत असतो. भगवान याची कथा नाही ऐकत. एकनाथ महाराज सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे. इथे आवडीने हरिनाम कोणी ऐकायला तयार होत नाही. भांडणं, पेपर पाहिल्याशिवाय काही लोकांना चैन पडत नाही. पहिले उठल्याबरोबर पेपरमध्ये काय येतं? पेपरमध्ये येतं काय? पेपरमध्ये संपूर्ण आचार्य विनोबा असं म्हणत होते, तो भाग होता अतिशयोक्ती काही गोष्टीला होत असते, बोलणं आहे की पेपर वाचणे, पेपर घेणे म्हणजे सर्व जगातल्या भांगडी आपल्या घरात घालून घेणे. कान्याकोपऱ्यात कुठेही असो, तिथे काय चाललंय आवडीने वाचलं जातं. ऑस्ट्रेलिया कुठे आहे नकाशात दाखवता येणार नाही. ऑस्ट्रेलियातलं अमुक गाव कुठे सांगता येणार नाही. ऑस्ट्रेलिया भारताच्या पूर्वेकडे आहे का पश्चिमेकडे आहे का दक्षिणेकडे हेही सांगता येणार नाही. परंतु एखादी घटना तिथे अशी काही घडली तर लोक आवडीने सांगतात. हा कलीचा महिमा आहे. आकोपाय केलंय कलीने, मन आकोपाय केलेलं आहे. तर तुम्ही सर्व सुष्ट शक्ती म्हणजे चांगल्या शक्तीने एकत्रित या आणि एकमेकाच्या सहकार्याने ही भारतभूमी ही धन्य कशी होईल यासाठी प्रयत्न करा. हातात हात घ्या, एकमेकाला सहकार्य करा, मनाला मन जोडवा. मग ही भूमी म्हणजे स्वर्ग. स्वर्गापेक्षाही ही जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असं वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे. स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ होईल. हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून
हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य कराला या हो. ऐक्याचा मंत्र जपून या कार्य कराला या हो. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. ही माय धन्य होईल वैभवे दिव्य शोभेल. ही माय धन्य होईल वैभवे दिव्य शोभिल. जगताची शांती देईल तो सोन्याचा दिन येवो. जगताची शांती देईल तो सोन्याचा दिन येवो. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. भारत माता की जय. या काव्यामध्ये ऋषी मुनी साधू संत अवतार यांचा हेतू काय होता या भूमीसाठी. ही माय थोर होईल किंवा धन्य होईल आणि तिच्या वैभवाने जेथे सोन्याचा धूर तर तो या माझ्या भारत देशात. रत्नांचा जेथे पूर तर तो माझ्या या भारत देशात. सत्य आणि अहिंसा याचा जगाला संदेश देणारा सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची. श्रोतिया आनंदाची दिवाळी करी. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा पूर्वेकडे सूर्योदय होता, पूर्वेकडे सूर्य उगवतो. पण याचा अर्थ असा नव्हे की फक्त 9च म्हणजे पूर्वेकडे सूर्य आहे म्हणून तिथे उजेड आहे आणि बाकीच्या 9 दिशा नाही, 10 दिशा उजळून जातात. तसा या भारत भूमीला वैभवाचा न्यायचा असेल तर इथला प्रत्येक माणूस, प्रत्येक ॲटम, प्रत्येक घटक हा अनेष्ट असला पाहिजे. अनेष्ट असला पाहिजे. तर या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. ज्या घरातले मालक जागे असतात त्या घरामध्ये चोर शिरकाव करू शकत नाही. आणि ज्या घरातले लोक धाराधूर झोपलेले असतात त्या घरात निश्चित चोऱ्या होतात. आपण सर्वांनी ह्या ज्या ऋषीमुनींचे जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार केले पाहिजे. 1977च्या सुमाराला जेव्हा या देशामध्ये पहिल्यांदा राज्याची उलथापालथ झाली, थोर देशभक्त जयप्रकाश नारायण यांनी मुंबई या ठिकाणी एक भाषण दिलं होतं. तेव्हा ते भाषण आता त्यावेळच्या त्या लोकसत्तेला वगैरे होतं. माझ्या स्वप्नातला भारत, माझ्या स्वप्नातला भारत अत्यंत प्रभावी असं सर्व देश जागा झाला होता. सत्तांतर करून बदल नाही होत, हृदयांतर करून बदल होतो. विचारांचा एक बदल महत्वाचा. चेंज इन टू बिहेवियर मीन्स एज्युकेशन. आपल्या वर्तनात परिवर्तन होणं ही नव्या युगाची शिक्षण आहे, शिक्षा आहे. आपल्या विचारात परिवर्तन करा. आपल्याला ठरवून घ्या आपल्याला आवश्यक किती धन लागतं, किती आवश्यक जेवण लागतं, राहण्यासाठी किती आवश्यक असतं. आणि जे काही जास्त कमवू नका असं जास्त कमवा, पण राष्ट्राला अर्पण करा. राष्ट्राय स्वाहा. राष्ट्राच्या नावाने तेव्हा राष्ट्र वैभव. सत्ता मिळाली म्हणजे ज्याला जितका लुटणं आहे तो लुटले असं लुटमारीचं सत्र सुरू करू नका. लुटमारीचं सत्र हे केव्हा ना केव्हा माणसाला बदनाम करतं. म्हणून आकाशवाणीचा अर्थ ध्यानात घ्या. हे देवतांनो, तुम्ही सर्वत्र एकत्रित या, ऐक्य करा आणि निष्कपट भावनेने भगवंताची सेवा करा. आणि हे सर्व या पृथ्वी तळावर अवतार घेण्यासाठी ब्रह्मदेवाच्या आज्ञेने तयार झाले. आता थोडंसं आपण आता गोकुळाकडे येणार आहोत, मथुरेकडे येणार आहोत. यदुकुळाच्या मध्ये त्या वृष्णीनंतर यदुकुळामध्ये सातवत नावाचा एक राजा झाला.
त्याच्या पुढच्या पिढीमध्ये त्या सातवताला 2 मुलं होती, एक वृष्णी होता आणि एक अंधक होता. तर वृष्णीनंतर 11व्या पिढीमध्ये देवबाहू या नावाचा राजा झाला आणि त्या देवबाहूचा पुत्र म्हणजे वसुदेव, ज्या आपल्या भगवंताचे पिताश्री आहेत, हे वसुदेव. आणि त्यांच्याच उदरी भगवंताने अवतार घेतला आहे. ही त्या मथुरेची अवस्था आहे. शूरसेनो यदुपती मथुरामावासन पुरीं माथुरान शूरसेनाश्च विषयान बुभुजे पुरा. तेव्हा असा हा तिथला हा भाग आहे. उग्रसेनो सुत कंस स्वसुप्रिय चिकीर्षया रश्मिन हयानाम जग्राह रौक्म्यी रथशतही व्रतः. असा हा मथुरेतला आता हा प्रसंग येतोय. या वसुदेवाचा विवाह या उग्रसेनाची कन्या देवकी हिच्याशी ठरला आणि त्या विवाहाला सुरुवात होत होती. यावेळेस यदुकुळ आणि हे जे उग्रसेनाचे यांचा फार आनंदाचा विवाह म्हटलं की आनंद आहेच. ती यदुकुळाची भव्य अशी राजधानी मथुरेमधून तो उत्सव साजरा झाला. लग्नाची वरात मोठ्या थाटात निघालेली होती. उग्रसेन व देवक या देवकाची या दोन्ही बंधूंची देवकाची कन्या ही देवकी ती मिरवणूक निघाली होती. मथुरा नगरी अत्यंत शृंगारलेली होती. कंस हा उग्रसेनाचा मोठा मुलगा आणि देवकीचा हा चुलत भाऊ आहे. ती त्याची चुलत बहीण आहे. यावेळेस अत्यंत सुंदर असा सुवर्णरथ त्यावेळेस निघाला. स्वतः कंस आपल्या बहिणीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी रथाचे अश्व स्वतःच हाकीत होता. अत्यंत आनंदाचा आणि हा खुशीचा प्रसंग होता. सर्वत्र निरनिराळे वाद्य वाजत होती. शंख होती, नौबती होती, मृदंग होती, दुंदुभी वाजत होत्या, भेऱ्या वाजत होत्या. असं हे चाललेलं वैभवाची ही मिरवणूक होती. शेकडो हत्ती झुलत होते. दास दासी वराडी उंच उंच अशी भारी किमतीची वस्त्रे अलंकार त्यांनी धारण केलेले होते आणि मार्गातून ती वरात सरकत होती. रथ संत गतीने चालला होता. सर्वत्र प्रसन्न असं वातावरण आणि तेवढ्यात एक धीर गंभीर अशी आकाशवाणी झाली. काय झाली आकाशवाणी? ही आकाशवाणी म्हणजे काय? जी मनुष्य किंवा देव यांनी उच्चारलेली नसते ती जी आकाशवाणी आहे ती म्हणजे नियतीची भाषा असते. ज्याला सत्य तत्व आपण म्हणू. सत्य हे निर्गुण निराकार असतं. त्याचा कोणीही सत्यावर कंट्रोल करू शकत नाही. ती सत्यवाणी म्हणजे आकाशवाणी ही सर्वांनाच ऐकू येते अशातला भाग नाही. जाहिराती चालतात स्पीकरवर, एखादं काही ॲडव्हर्टाईज असली जशा त्या गाड्या चालतात तशी ही नव्हती. पथी प्रग्रहीणम कंसमाभाषाः अशरीरवाक. भागवतात वर्णनीय श्लोक आहे हा. पथी ग्रहीणम कंसम अभाषाः अशरीरवाक. शरीराच्या माध्यमातून जी बोलली गेलेली नाही अशी ती आकाशवाणी. आणि ती आकाशवाणी आपल्या हृदयातूनच प्रकट होते. प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक आकाश तत्व असतं. पंचमहाभूताने हा शरीर बनलेला आहे, हा पिंड बनलेला आहे. याच्यात आकाश नावाचं तत्व आहे. तुम्हाला आकाशवाणी कधीच खोटं बोलत नाही. आपले 2 मन असतात. एक मन सांगत होतं, एक मन सांगत होतं. तर जे मन तुम्हाला आवरत असतं ना वाईटांपासून, हे करू नको, बरोबर नाही,
हे करू नको. असा जो आवाज किंवा महसूसपणा जो आहे ती म्हणजे आकाशवाणी. ती हृदयाकाशातून प्रत्येकाला ऐकू येते, प्रत्येकाला समजते, पण ती मनुष्य दाबून देतो. काय होते ती? पथी प्रग्रहिणम कंसमाभाष शरीरवाक अस्या त्वामष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुध. अरे मूर्खा कंसा, तू जिला रथात बसून घेऊन चालला आहेस ती तुझी बहीण देवकी, हिचाच 8वा पुत्र तुला ठार मारणार आहे. आता इथे एक शब्द वापरलेला त्वाम अष्टमो गर्भो. गर्भ सांगितलाय म्हणजे अपत्य सांगितलंय. आपण पुत्र हा शब्द पुढच्या माहितीनुसार वापरत असतो, पण भागवतकारांनी तो वापरलेला नाही. अष्टमो गर्भो, मग तो काही असू शकेल, तो काही असू शकेल. आणि म्हणून ते 8वं अपत्य जे आहे ते 8वं अपत्य तुझा प्राण घेईल, तो तुझा काळ असेल. आकाशवाणी सत्य असते, कारण ही दैवी वाणी आहे. कंसाला माहित होतं. कंस कितीही केला तर राज्यकर्ता होता, अलर्ट होता, बातम्यांचे अर्थ समजू शकत होता. नुसता सिंहासनावर बसून राहणारा असा तो राज्यकर्ता नव्हता. राज्यकर्त्याला अष्टावधानी असावं लागतं. अष्टावधानी शब्द का वापरतात तर 8 दिशेकडून येणारे अंदाज किंवा 8 दिशेसाठी घेतले जाणारे अंदाज हे त्याच्या मनामध्ये उद्भवत असतात, म्हणून त्याला अष्टावधानी असं म्हणतात. 8 दिशा आहे. कुठे काय चाललंय खट्ट आवाज आला तर राजाला समजला पाहिजे. बेफिकीर असता कामा नाही. त्याला तात्विक दृष्ट्या तरी असलं पाहिजे कुठे काय चाललंय. आणि कंस क्षणात बदलला, एका क्षणात बदलला. आता एक अर्ध्या तासापूर्वी जो प्रेमाने तो रथ हाकीत होता, ती प्रेमाची जागा आता दुष्टतेने क्रूरतेने घेतली. तो मुळातच दुष्ट होता, तो मुळातच दुष्ट होता. त्याचा मूळ स्वभाव उफाळून आला. त्याने तात्काळ हातामध्ये खड्ग धारण केलं, देवकीचे केस पकडले आणि तिला रथाखाली ढकलून दिलं. ठार करण्याला उद्युक्त झाला. प्रेमाचा रंग उडाला होता आणि क्रोधाचा काळा रंग त्याच्या मुखावर चढला होता. तिची वेणी पकडली, तिचे केस पकडले, रथाखाली त्याने ढकललं, खड्ग उचललं. तेव्हा वसुदेव, अरे 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 काय चाललंय हे, काय करतोस? वसुदेव मध्ये पडला. अरे एका क्षणापूर्वी काय होतं आणि एका क्षणात काय बदल? कंसा तू हे काय करतोयस? थांब, तू शूरवीर आहेस, मोठ्या कुळातला आहे, यदुकुळातला आहेस तू. जसं रघुकुळ महत्वाचं तसं यदुकुळ सुद्धा महत्वाचं आहे. अरे ही तुझी बहीण आहे, ही तुझ्या कन्या समान आहे. लहान बहिणीला कन्या समान समजलं जातं, कन्या समान आहे. आणि विशेष म्हणजे आज विवाहाचा दिवस आहे. आपण आनंदाच्या प्रसंगी भानगडी उपसून काढत नाही, नको आजचा दिवस जाऊ द्या, उद्या पाहू असं म्हणून सामान्य मनुष्य सुद्धा तो विषय पुढे ढकलतोय. तिला मारू नकोस, या गरीब बिचारीला मारून तुला काय मिळणार आहे? अरे तुझ्या कीर्तीला कलंक लागेल, लक्षात घे. अरे या मृत्यूपासून कोण चुकला आहे का? तुला भीती कशाची आहे? 8वं अपत्य तुला ठार करेल म्हणजेच मृत्यूची भीती आहे. पण मृत्यू टळला आहे का? मृत्यूपासून कोणी वाचला आहे का? मृत्यूला काहीही निमित्त असू शकतं, मृत्यूला काहीही निमित्त असू शकतं. मृत्यूचे कारण लिहिलं जातं, काही सांगितलं, वृद्धापकाळ असेल, आजार असेल, काही असेल, हे असतं. पण विनाकारण असं ते मृत्यूच हा काही येत नसतो. फक्त इतकं आहे की कोणी अल्पायुष्य असतं, कोणाला भयंकर असं मोठं दीर्घायुष्य असतं. मृत्यू जन्मवतां वीर देहेन सहजायते अद्यवाप्त शतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः. जातस्य ध्रुवो मृत्यू. जो जन्माला आला
तो मरणारच. आणि तुला वीर पुरुष आहे, तू स्वतःला वीर समजतो, मृत्यूला तर घाबरत नाही. उलट वीर पुरुष मृत्यूला हसत हसत सामोरे जातात. मृत्यूच्या भीतीने हिला तू ठार करू नकोस. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात, वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. अरे कंसा, ध्यानात घे, लक्षात घे, आपला नाश चुकवण्यासाठी दुसऱ्याचा नाश करणे हा काही खरा जगण्याचा मार्ग नाही. आपला नाश होऊ नये म्हणून दुसऱ्याचा नाश केला पाहिजे, हा जो तू मार्ग स्वीकारतो आहे हा काही जगण्याचा मार्ग नाही, हा जगण्याचा मार्ग नाही. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, एक सिंहासन चढी चले एक पेहरे जंजीर. तुम्ही कितीही पहारे बसवा, हातात भालेकरी धरून बसवा, तरी मृत्यू हा राजसिंहासनावर जरी बसलेले असले, चारी बाजूने संरक्षण असलं तरी सुद्धा तो टळू शकत नाही. म्हणून कंसा, हा जो तू काही दुर्विचार केलेला आहे तो सोडून दे. तरी कंस काही मानायला तयार नाही, कंस हे मानत नाहीये. आणि त्यामुळे वसुदेवाने थोडी बुद्धीचा वापर केला. कंसा, थांब थांब, विचार कर, तुला धोका कोणापासून आहे? देवकीच्या 8व्या अपत्यापासून आहे. देवकीपासून तर तुला काही भीती नाही, तुला काही भय नाही. भीती आहे तिच्यापासून होणाऱ्या अपत्यापासून. त्याने तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली, परंतु त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. तुला भीती त्या याची आहे, न हि यास्यास्ते भयं सौम्य यद्वागाः शरीरिणी, पुत्रान् समर्पयेशस्या यतस्ते भयमुपस्थितम्, यतस्ते भयमुपस्थितम् पुत्रान् समर्पयेशेषाम्. हिला जे मुलं होतील ते मी तुला आणून देईल. भय त्यांच्यापासून आहे ना, हिला मारू नकोस. हिचे जे जे पुत्र होतील ते मी तुला आणून देईल. देवकीपासून भय नाही आहे, मी स्वतः आणून देतो ना, मग तर काय प्रश्न आहे, दुसऱ्याच्या हातून पाठवणार नाही. कंस विचार करू लागला. कंसाने थोडा विचार केला की खरं आहे, हा जो आपला नात्याने मेहुणा आहे, म्हणजे आपल्या बहिणीचा पती आहे वसुदेव, हे सत्यवादी होते, हे सत्यवादी होते. आपला शब्द ते कधीही फिरवणार नाही. त्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला, त्याची विचार करण्याची प्रवृत्ती बदलली आणि झालं, दिवसेदिवस संसार सुरू झाला. त्या भागवतामध्ये असं सांगितलं की त्यांना प्रतिवर्षी पुत्र होत गेले. पहिला पुत्र झाला, सत्यवचन वसुदेवाने वस्त्रामध्ये गुंडाळला आणि कंसाजवळ आणून दिला. कंसा, घे हा पुत्र. त्यांनी तिथल्या तिथेच त्या मुलाचं नाव
देवकी आणि वसुदेवांनी कुठलाही विधी न करता त्याचं नाव त्यांनी कीर्तिमान असं ठेवलेलं आहे. पहिल्या पुत्राचं नाव आहे कीर्तिमान, हे नाव आहे. आता वसुदेवाची सत्यनिष्ठता आणि एकनिष्ठता कंसाने पाहिली. शेवटी त्याच्यातही परमात्मा आत्मा राम असतोच. ममांशी जीवलोके जीवभूत सनातना. असू द्या राक्षस, पण आत्मस्वरूप तर राक्षस नाही, आत्मस्वरूप तर परमात्म्याचा आहे. तो तमोगुण आणि रजोगुणाने पछाडलेला असा पिंड आहे. कंस म्हणजे तमोगुण आणि रजोगुण अधिक शाप या तिघांनी मिळून बनलेला तो एक पिंड होता. तेव्हा कंसही प्रभावित झाला. तो म्हणाला, वसुदेवा, तू सत्यनिष्ठ आहेस, माझा तुझ्यावर विश्वास होता. पण जाऊ दे, आकाशवाणीने काय सांगितलं होतं? 8व्या अपत्यापासून भय. हा तर पहिलाच आहे. मला यापासून अजिबात भय नाही. 8व्या अपत्यापासून भय आहे. तू असं कर, याला परत घेऊन जा, याला परत घेऊन जा. प्रतियातु कुमारोयम नहि अस्मद इति मे भयम. अष्टमात युववो गर्भान मृत्युर्मे विहितत किल. या 8व्या गर्भापासून, अष्टमात युवो गर्भान, जो 8वा गर्भ आहे त्याच्यापासून मला भय आहे. मला याच्यापासून काही भीती नाही, घेऊन जा. आता आपण मूळ भागवताचा विषय सोडून इतर ग्रंथाकडे वळणार नाही. अनेक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. हरिवंशामध्ये ती षडगर्भाची कथा आहे. याच्या डोळ्यात थोडं रक्त का आलं, हे सर्व शापग्रस्ताचा विषय होता, तो मी इथे घेत नाही. ती कालनिमित्तची कथा आहे. तेव्हा त्याने तो पुत्र परत केला. कारण आकाशवाणीचाही मला समजतं, आकाशवाणी ही काही कोणी काढलेली शरीरातून आलेली आकाशवाणी नव्हती. वसुदेवाने पुत्र परत घेतला. वसुदेवाला आनंद वाटला. वा रे वा, किती कंस उदार आहे, किती दयाळू आहे. अशा प्रकारचा एक समज घेऊन वसुदेव त्या ठिकाणी निघून जाऊ लागले. आणि वसुदेवाने जाताना, वसुदेव जेव्हा त्या बाळकाला घेऊन जात होतं आणि त्याच ठिकाणी भगवान देवर्षी नारदांचं आगमन झालं. त्याने पाहिलं की वसुदेव जातो आहे. त्याला नवल वाटलं, त्याला नवल वाटलं. अरे कंसा, काय करतोयस तू? कंसाला विचार. त्यांनी इकडे पाहिलं, इकडे पाहिलं. कंसाने न ठार करताच हे मूल परत पाठवलं. विचारलं, अरे तू काय करतोयस? वसुदेवाला का परत पाठवलं? इथं का बोलवलं होतं? त्यांनी सांगितलं असं असं होतं. मग त्या ठिकाणी युक्तिवाद नारदाने केलेला आहे. अरे आकाशवाणीने काय सांगितलं ते खरं आहे की देवकीचा 8वा अपत्य हा तुझा काळ आहे. का रे, तू लक्षात घे, 8वं केव्हापासून मोजणार? कसं काय मोजणार? हे काही चालू नियमाप्रमाणे आहे का? अंकगणित, बीजगणित, काउंटिंग याच्याप्रमाणे करणार? अरे तू या देवांवर भरोसा ठेवू नको. देवांची काउंटिंग कुठून सुरू होते हे कोणालाही आजपर्यंत माहिती झालेलं नाही. हे कोणालाही समजलं नाही. तो काउंटिंग कुठून करतो, केव्हा करतो, कशी करतो हे कोणाला माहिती आहे. आणि तू 8व्या अपत्याचा विचार करतोय. कंसा, विचार कर. पुन्हा न दिसले त्रिखंडात या हात विनकराचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याची. तू तुझ्या बुद्धीने ती गणना करशील, पण हे कुठूनही पहिलं यांचं सुरू होतं. जिथून मारली तिथेच पडली चुकली, जिथून मारली तिथेच चुकली. कर्तव्याची उडी वाहतो ही दुर्वाची जुडी. जिथून उडी मारावी तिथेच नेमकी चूक होते.
तू इथून तर उडी मारतोय, पण तुझी उडी चुकीची आहे का बरोबर हे कोणी ठरवलं? त्याची मोजमाप कोणी पाहिली? अरे ब्रह्मा विष्णू, एकदा त्या शिवमहिम्नामध्ये वर्णन आहे, तू आज वाचून पहा बाळा, की ब्रह्मदेव वरती गेले, एक ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये भगवान शिवाचं दर्शन झालं. हरीचे सहस्रम वरती गेले, ते हरिरथा. भगवान विष्णू खाली गेले, ब्रह्मदेव वरती गेले. ते वरती गेलेले अजून परत आलेले नाहीत, आणि खालती गेलेला भगवान तिथेच झोपून राहिला शयन करत, शेषनागार शांताकारं भुजगशयनम. कोणाला कळलंय रे? त्याची मोजमाप कोण करणार आहे रे? देव धूर्त असतात. हो, मी देवामध्येही फिरतो, सगळ्यांमध्ये फिरतो, माझं येणं जाणं सतत चालू असतं. काही लोक कोर्टामध्ये नुसते रिकामी फिरत असतात, त्यांना सगळे कायदे कानून माहिती असतं, काम काहीच नसतं त्यांचं, पण फिरता फिरता ते सर्व कायदे कानून जाणून घेतात. तसं नारदाचं होतं. मला हे माहिती आहे कोण कुठून सुरुवात करेन मोजायला. हे देव धूर्त असतात, त्यांचा विश्वास धरू नको, त्यांचा विश्वास धरू नको. खरं तर देवकीला जे मुलं होतील ना, लक्षात ठेव, त्या देवांचा भरोसा नाही. कुठे नंबर चुकून देईल, केव्हा कोण लाईन तोडून मध्ये घुसून जाईल आणि तिकीट काढून घेईल, हे सांगता येत नाही. अरे यांचं माझं जाणं येणं नाही म्हणून मी तुला सांगतो, मी काही तुला फसवतो थोडी. नंदाध्याये व्रजे गोपा याश्चमीशां च योषितः वृष्णयो वसुदेवाद्या देवकाद्या यदुश्रिया. तू यांना जे नातं गोतं लावतो आहे ते नातं गोतं लावू नको ना. ते जे नाही ते त्याला नातं म्हणतात. अशी खून आहे का? अशी काही खून नाही, असा काही शिक्का नाही. पण जे नाही ते लावलं जातं त्याला नातं असं म्हणतात. तू हे काही करू नकोस, सावध हो. अरे या गोकुळामध्ये नंद, यशोदा, गोप, गोपी, वसुदेव, यादव, देवकी हे सर्वजण देवच आहेत. पाऊल गेले देवा लागी, देवरूप झाले अंगी. हे मुळातच देव आहेत. आणि पृथ्वीवर तुमच्यासारखा दैत्यांचा भार झाला आहे, आणि त्याच्यासाठीच तुमच्या या नाशाची तयारी, हा प्लॅनिंग आधीच ठरलेला आहे. यांचा प्लॅनिंग ठरलेला आहे. यांनी योजना आखलेल्या आहेत कसा कसा नाश करावा. पहा भाऊ, मी माझं काम केलं, आता तुझं काम काय असेल ते पहा. तुला सोडून द्यायचं असेल तर सोडून दे, अजून त्याचं काय करायचं असेल ते काय मी सांगत नाही. नारदांनी त्या ठिकाणी आपल्या बुद्धीचा वापर केला. नारदांनी चेतावणी दिली आणि कंसाची बुद्धी फिरली. त्याने पाहिलं की नाही, नारद काही खोटं बोलणारे नाही. भले तिकडची बातमी असेल पण सत्य आहे. हे सर्वच देव आहेत. आणि देव म्हटले की काही न विचार करता एक खात्रीने समजून घ्यावं की हे आपले शत्रूच आहेत. कंसाच्या अंतःकरणातली सर्व दया माया नष्ट झाली आणि त्याने त्या दोघांनाही तुरुंगात टाकलं. देवांच्यावरचा भरोसा उडला, आकाशवाणीच्यावरचाही आठवा आहे याचाही भरोसा राहिला नाही. मग त्यांनी विश्वास कोणावर ठेवला होता? नारदांवर ठेवला होता की नारद जे सांगतायत ते 100% बरोबर आहे, याच्यात काही चूक होणार नाही. कारण संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी, तेने हा गोपाळ कृपा करी, संतांचे पायी हा माझा विश्वास.
नारदाचा देवावर विश्वास नाही, पण संतांवर विश्वास आहे. नारद हे संतांचे मुकुटमणी आहेत. इथे आपल्याला नारदाच्या विषयी जरी विचाराला लक्षात घ्या, नारद जे जे कृत्य करतात ते परिणामी जगाच्या कल्याणासाठी असतं. कंसाचं कल्याणच होणार होतं. कंस परमात्म्याच्या स्वरूपात पुढच्या त्या घटनेनुसार आपल्या लक्षात येईल, नारदांनी काहीही वाईट केलं नाही. जे गर्भजन्माला आलेले होते ते सुद्धा शापित होते आणि आधीच ठरलं होतं त्यांना या पृथ्वी तळावर जन्म झाल्याबरोबर त्यांना मृत्यू हवा होता. ते कालनेमी नामाच्या राक्षसाचे पुत्र होते. हरिवंशामध्ये ही कथा आहे. आणि म्हणूनच कंस हा एवढा निर्दय झाला. हा निर्दय होण्याचं कारण हे सगळा हा शापाचा प्रवास आहे. आणि म्हणून कंसाने कुठलीही दयामाया ठेवली नाही. वसुदेव आणि देवकी यांना कैदेत टाकलं आणि देवकीला होणार जे जे अपत्य असेल तो साक्षात विष्णूच आहे असं समजून त्याने ते जे मुलं आहेत, जे आता वसुदेवाला घेऊन चालला होता, वसुदेवाला आण रे बोलून त्याला पकडून आण, वसुदेवाला त्या द्वारापासूनच परत फिरवलं, आण इकडे ते म्हणून. कंस निर्दय झाला होता. हिसकावून घेतलं त्याच्या हातातलं वसुदेवाच्या आणि क्रूरपणे घराघर फिरवलं आणि एका शिळेवर आपटलं. नाजूकसा जीव, प्राण द्यायला किती वेळ लागला. कंसाच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलेलं होतं. पाहत राहिला सर्व दरबार, सगळे पाहत राहिले. त्यानंतर देवकीला आणखी 5 पुत्र झाले. जे पहिला ठार केला शिळेवर उपटून, 5 बालकं झाली. कंसाने सर्वच्या सर्व मुलं, जी 5ही मुलं त्या शिळेवर आपटली आणि त्यांना ठार केलं. कंसाच्या पापाचा घडा भरत आला. त्याने सर्वांना, आपल्या पित्यालाही कैदेत टाकलं आणि तो अनियंत्रित असा सत्ताधीश बनला. जे पापभिरू लोक होते ते थक्क झाले. मनातल्या मनात भगवंताची स्तुती करू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय, भारत माता की जय. नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा.